शांती. आज आहे 4/2/2024ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 31/1/98. मुरलीचे शीर्षक आहे पास विथ ऑनर बनण्यासाठी प्रत्येक खजिन्याचे अकाउंट चेक करून जमा करा. आज बापदादा प्रत्येक छोट्या मोठ्या चोहो बाजूंच्या देश विदेशातील मुलांचे भाग्य पाहून हर्षित होत आहेत. असे भाग्य साऱ्या कल्पामध्ये ब्राह्मण आत्म्यांव्यतिरिक्त इतर कोणाचेही असू शकत नाही. देवता देखील ब्राह्मण जीवनाला श्रेष्ठ मानतात. प्रत्येकाने आपल्या जीवनाला सुरुवातीपासून पहा की आपले भाग्य जन्मतःच किती श्रेष्ठ आहे. जीवनामध्ये जन्मतःच माता पित्याच्या पालनेचे भाग्य मिळते, त्यानंतर शिक्षणाचे भाग्य मिळते, त्याच्या पुढे गुरुद्वारे मत अथवा वरदान मिळते. तुम्हा मुलांना पालना, शिक्षण आणि श्रीमत वरदान देणारे कोण? परम आत्म्याद्वारे या तिन्ही गोष्टी प्राप्त होतात. पालना पहा, परमात्म पालना किती थोड्या जणांना, कोटींमध्ये कोणालाच मिळते. परमात्म शिक्षकाची शिकवण तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मिळत नाही. सद्गुरूद्वारे श्रीमत वरदान तुम्हालाच प्राप्त होतात. तर आपल्या भाग्याला चांगल्या रीतीने जाणताना भाग्याला स्मृतीमध्ये ठेवून डोलत राहता, गाणे गात राहता, वा माझे भाग्य. अमृत वेलेपासून जेव्हा उठता तर परमात्म प्रेमामध्ये लवलीन होऊन उठता. परमात्म प्रेम उठविते. दिनचर्येची सुरुवात परमात्म प्रेमाने होते. प्रेम नसते तर उठू शकला नसता. प्रेमच तुमच्या वेळेचा गजर आहे. प्रेमाचा गजर तुम्हाला उठवतो. संपूर्ण दिवसभरामध्ये परमात्म्याची सोबत प्रत्येक कार्य करवून घेते. किती मोठे भाग्य आहे जे स्वतः बाबा आपले परमधाम सोडून तुम्हाला शिकवण देण्यासाठी येतात. असे कधी ऐकले आहे का की भगवान रोज आपले धाम सोडून शिकवण्यासाठी येतात? आत्मे भले कितीही लांबून येत असतील, परमधामपेक्षा तर दूर इतर कोणताही देश नाहीये. आहे का कोणता देश? अमेरिका, आफ्रिका दूर आहे? परमधाम सर्वोच्च धाम आहे. त्या सर्वोच्च धामामधून उच्च ते उच्च भगवान उच्च ते उच्च मुलांना शिकविण्यासाठी येतात. असे आपले भाग्य अनुभव करता का? सद्गुरूच्या रूपामध्ये प्रत्येक कार्यासाठी श्रीमत देखील देतात आणि सोबत सुद्धा करतात. केवळ मत देत नाही तर सोबत देखील करतात. तुम्ही कोणते गाणे गाता? मेरे साथ साथ हो की दूर हो? सोबत आहेत ना? जर काही ऐकता तर परमात्मा टीचरकडून. जर काही खाता तर ते देखील बापदादांच्या सोबत खाता. एकटे खात असाल तर ती तुमची चूक आहे. बाबा तर म्हणतात माझ्या सोबत खा. तुम्हा मुलांचा देखील वायदा आहे. सोबत राहणार, सोबत खाणार, सोबत पिणार, सोबत झोपणार आणि सोबत जाणार. एकटे झोपायचे देखील नाही. एकटे झोपता तर वाईट स्वप्ने किंवा वाईट विचार स्वप्नामध्ये सुद्धा येतात. परंतु बाबांचे इतके प्रेम आहे जे नेहमी म्हणतात माझ्यासोबत झोपा, एकटे झोपू नका. तर उठतात तेही सोबत, झोपतात ते देखील सोबत, खातात ते देखील सोबत, चालतात ते देखील सोबत. जर ऑफिसला जाता, बिझनेस करता तरीही बिझनेसचे तुम्ही ट्रस्टी आहात, परंतु मालक बाबा आहेत. ऑफिसला जाता तर तुम्ही जाणता की आमचे डायरेक्टर, बॉस बापदादा आहेत. हे निमित्त मात्र आहेत. त्यांच्या डायरेक्शनप्रमाणे काम करतो. कधी उदास होता तेव्हा बाबा फ्रेंड बनून मनोरंजन करतात. फ्रेंडसुद्धा बनतात. कधी प्रेमामध्ये रडता, अश्रू येतात तर बाबा पुसण्यासाठी देखील येतात.
आणि तुमचे अश्रू हृदयाच्या डब्बीमध्ये मोत्याप्रमाणे जपून ठेवतात. जर कधी नटखट बनून रुसलात जरी, रुसता सुद्धा खूप गोड, परंतु बाबा रुसलेल्यांना मनवायला देखील येतात. बाळा, काही हरकत नाही, पुढे जा. जे काही झाले होऊन गेले विसरून जा. झाले ते झाले असे सांत्वन देखील करतात. तर प्रत्येक दिनचर्या कोणासोबत आहे? बापदादांसोबत. बापदादांना कधीकधी मुलांच्या बोलण्यावर हसू देखील येते. जेव्हा म्हणतात, बाबा आम्ही तुम्हाला विसरून जातो. एकीकडे तर म्हणता कंबाईंड अर्थात एकत्र आहोत. कंबाईंड असलेला कधी विसरता येतो का? जर सोबत एकत्र आहोत तर सोबत असणाऱ्याला विसरू शकतो का? तर बाबा म्हणतात, शाब्बास, मुलांमध्ये इतकी ताकद आहे जे कंबाईंडला सुद्धा वेगळे करतात. आहेत कंबाईंड आणि थोडीशी माया कंबाईंडला वेगळे करते. बापदादा मुलांचा खेळ पाहून हेच म्हणतात, मुलांनो, आपल्या भाग्याला सदैव स्मृतीमध्ये ठेवा. होते काय? विचार करता, हो माझे भाग्य खूप श्रेष्ठ आहे, परंतु विचार स्वरूप बनता, स्मृती स्वरूप बनत नाही. विचार खूप छान करता, मी तर असा आहे, मी तर असा आहे, मी तर असा आहे, ऐकवता देखील खूप चांगले, परंतु जो विचार करता, जे म्हणता त्याचे स्वरूप बना. स्वरूप बनण्यामध्ये कमतरता आहे. प्रत्येक गोष्टीचे स्वरूप बना. जो विचार कराल तसे स्वरूप देखील अनुभव करा. सर्वात मोठ्यात मोठे आहे अनुभवी मूर्त बनणे. अनादी काळामध्ये जेव्हा परमधाममध्ये असता तर विचार स्वरूप नाही, स्मृती स्वरूप असता. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, हा देखील विचार करत नाही, स्वरूपच आहे. आदी काळामध्ये देखील यावेळच्या पुरुषार्थाचे प्रारब्ध स्वरूप आहे. विचार करावा लागत नाही, मी देवता आहे, मी देवता आहे, स्वरूप आहे. तर जर अनादी काळ आणि आदी काळामध्ये स्वरूप आहात तर आता देखील शेवटी स्वरूप बना. स्वरूप बनल्याने आपले गुण शक्ती आपोआप इमर्ज होतात. जसे कोणत्याही ऑक्युपेशनवाले जेव्हा आपल्या सीटवर सेट असतात तर त्या ऑक्युपेशनचे गुण कर्तव्य ऑटोमॅटिक इमर्ज होतात. तसे तुम्ही सदैव स्वरूपाच्या सीटवर सेट राहा, तर प्रत्येक गुण, प्रत्येक शक्ती, प्रत्येक प्रकारचा नशा आपोआपच इमर्ज होईल. मेहनत करावी लागणार नाही. याला म्हटले जाते ब्राह्मणपणाचे नॅचरल नेचर, अर्थात ब्राह्मणत्वाचे स्वाभाविक स्वरूप, ज्यामध्ये इतर सर्व अनेक जन्मांचे नेचर अर्थात स्वभाव नष्ट होतात. ब्राह्मण जीवनाचे स्वाभाविक स्वरूप आहेच मुळी गुणस्वरूप, सर्व शक्ती स्वरूप. बाकी इतर जे काही जुने स्वभाव आहेत ते ब्राह्मण जीवनाचे स्वरूप नाही आहे. म्हणतात तर असेच की माझी नेचर अशी आहे, परंतु कोण बोलते माझी नेचर? ब्राह्मण का क्षत्रिय? का पास्ट जन्माची स्मृती स्वरूप आत्मा बोलते? ब्राह्मणांची नेचर, जी ब्रह्मा बाबांची नेचर, तीच ब्राह्मणांची नेचर. तर विचार करा, ज्यावेळी म्हणता माझी नेचर, माझा स्वभाव असा आहे, तर ब्राह्मण जीवनामध्ये माझे नेचर, माझा स्वभाव असे शब्द असू शकतात काय? जर अजूनपर्यंत नाहीसे करत आहात आणि पास्ट जन्माचे नेचर इमर्ज होत असेल तर समजले पाहिजे, यावेळी मी ब्राह्मण नाही परंतु क्षत्रिय आहे, युद्ध करत आहे नाहीसे करण्यासाठी. तर कधी ब्राह्मण कधी क्षत्रिय बनता काय? म्हणवता काय? क्षत्रिय कुमार का ब्रह्मा कुमार? कोण आहात? क्षत्रिय कुमार आहात का ब्रह्मा कुमार कुमारी?
दुसरे कोणते नाव तर नाहीच आहे. कोणाला असे बोलावता का की ओ क्षत्रिय कुमार इकडे या, असे कधी बोलता का? अथवा स्वतःला म्हणता की मी ब्रह्मा कुमार नाही, मी क्षत्रिय कुमार आहे? तर ब्राह्मण अर्थात जे ब्रह्मा बाबांचे नेचर तेच ब्राह्मणांचे नेचर, असे शब्द आता कधीही बोलू नका, चुकून सुद्धा बोलू नका आणि विचारसुद्धा करू नका की काय करू, माझे नेचर आहे. ही बहाणेबाजी आहे. असे म्हणणे देखील स्वतःला सोडविण्यासाठी बहाणा आहे. नवीन जन्म झाला, नवीन जन्मामध्ये जुने नेचर, जुना स्वभाव कुठून इमर्ज होतो? याचा अर्थ पूर्ण मेलेले नाही आहात, थोडे जिवंत आहात, थोडेसेच मेले आहात काय? ब्राह्मण जीवन अर्थात जे ब्रह्मा बाबांचे प्रत्येक पाऊल आहे तेच ब्राह्मणांचे पाऊल असावे. तर बाप दादा भाग्याला देखील पाहत आहेत आणि इतके श्रेष्ठ भाग्य, अशा भाग्यासमोर असे बोलणे चांगले नसते. यावेळी मुक्तिवर्ष साजरे करत आहात ना? क्लास काय करवता? मुक्तिवर्ष आहे. तर मुक्तिवर्ष आहे की 99 मध्ये येणार आहे? 98 हे वर्ष मुक्तिवर्ष आहे? जे समजतात हेच मुक्तिवर्ष आहे त्यांनी हात हलवा. पहा, हात हलवणे खूप सोपे आहे. काय होते? वायुमंडळामध्ये बसले आहात ना, खुशीमध्ये डोलत आहात, त्यामुळे हात हलवता. परंतु मनापासून हात हलवा. प्रतिज्ञा करा, बाकी काहीही जाऊ दे, परंतु मुक्तिवर्षाची प्रतिज्ञा जाऊ द्यायची नाही. अशी पक्की प्रतिज्ञा केली आहे का? बघा, सांभाळून हात वर करा. या टीव्हीमध्ये येवो अथवा न येवो, परंतु बापदादांकडे तर तुमचा फोटो निघत आहे. तर अशा प्रकारच्या कमजोर बोलापासून देखील मुक्ती. बोल असे मधुर असावेत, बाप समान असावेत. सदैव प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावनेचे बोल असावे. याला म्हटले जाते युक्तियुक्त बोल. चालता चालता देखील साधारण बोल येता कामा नयेत. कोणीही अचानक आले तर असा अनुभव करावा की हे बोल आहेत की मोती आहेत. शुभभावनेचे बोल हिरे मोत्या समान आहेत. कारण बापदादांनी बऱ्याचदा हा इशारा दिला आहे की समयानुसार सर्व खजिने जमा करण्यासाठी आता थोडासाच वेळ बाकी आहे. जर या वेळेला समयाचा खजिना, संकल्पांचा खजिना, बोलाचा खजिना, ज्ञानधनाचा खजिना, योगाच्या शक्तींचा खजिना, दिव्य जीवनाच्या सर्व गुणांचा खजिना जमा केला नाहीत तर नंतर हे खजिने जमा करण्यासाठी असा वेळ सहजासहजी मिळणार नाही. संपूर्ण दिवसामध्ये आपल्या या एक एक खजिन्याचे अकाउंट चेक करा. जसे स्थूल धनाचे अकाउंट चेक करताना की इतके इतके जमा आहे, तसे प्रत्येक खजिन्याचे अकाउंट जमा करा, चेक करा. सर्व खजिने पाहिजेत. जर पास विथ ऑनर बनू इच्छिता तर प्रत्येक खजिन्याचे जमेचे खाते तितकेच भरपूर पाहिजे. जे 21 जन्म जमा केलेल्या खात्यातून प्रारब्ध भोगू शकाल. अजून वेळेची टू लेटची घंटा वाजलेली नाहीये, परंतु वाजणार आहे. दिवस आणि तारीख सांगणार नाही. अचानकच आऊट होईल. टू लेट. मग काय करणार? त्यावेळी जमा करणार काय? कितीही वाटले तरी वेळ मिळणार नाही. म्हणून बाप दादा अनेक वेळा इशारा देत राहतात, जमा करा, जमा करा, जमा करा. कारण तुमचे आता देखील टायटल आहे सर्व शक्तिमान. शक्तिवान नाही, सर्व शक्तिमान. भविष्यामध्ये देखील आहात सर्व गुणसंपन्न. फक्त गुणसंपन्न नाही आहात,
हे सर्व खजिने जमा करणे अर्थात सर्व गुण आणि सर्व शक्ती जमा होत आहेत. प्रत्येक खजिन्याचा गुण आणि शक्तीशी संबंध आहे. जसे साधारण बोल नाहीत तर मधुर भाषी हा गुण आहे, असे प्रत्येक खजिन्याचे कनेक्शन आहे. बापदादांचे मुलांवर प्रेम आहे, म्हणूनच वारंवार इशारा देत आहेत. कारण आजच्या सभेमध्ये सर्व प्रकारचे आहेत. छोटी मुले देखील आहेत, टीचर्स देखील आहेत, कारण टीचर बहिणीच तर समर्पित झाल्या आहेत. कुमारी देखील आहेत, प्रवृत्तीवाले देखील आहेत. सर्व प्रकारचे आहेत. छान आहे. सर्वांना चान्स दिला आहे, हे खूप छान आहे. मुलांचे तर खूप वेळेपासून आर्जव होते ना मुलांनो. आम्हाला भेटण्याचा चान्स कधी मिळणार? तर चांगले झाले. सर्व व्हरायटीवाला गुलदस्ता बाबांच्या समोर आहे. अच्छा, बाप दादांची संपूर्ण विश्वातील निमित्त टीचर्स प्रती एक शुभभावना आहे की यावर्षी कोणाचीही कोणतीही कंप्लेंट येता कामा नये. कंप्लेंटची फाईल बंद व्हावी. बापदादांपाशी आतापर्यंत बऱ्याच फाईल्स जमा आहेत, तर यावर्षी कंप्लेंटची फाईल बंद. सर्वांनी फाईन अर्थात संपूर्ण बनावे. फाईनपेक्षा देखील रिफाईन पसंत आहे ना? कोणी कसाही असो त्याच्यासोबत चालण्याची विधी शिका. कोणी काहीही करत असेल, वारंवार विघ्नरूप बनून समोर येत असेल, परंतु या विघ्नांमध्ये वेळ घालवणे शेवटी हे सुद्धा कधीपर्यंत? याचा देखील समाप्ती समारोह तर झाला पाहिजे ना? तर दुसऱ्यांना पाहू नका. हा असा करतो, मला काय करायचे आहे? जर तो पहाड आहे तर मला बाजूने जायचे आहे. पहाडाला बाजूला करायचे नाहीये. हा बदलला तर मी बदलेन. हे आहे पहाड बाजूला होईल तर मी पुढे जाईन. ना पहाड बाजूला होणार आणि ना तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार. त्यामुळे जर त्या आत्म्याप्रती शुभभावना आहे तर इशारा दिला आणि मनबुद्धीने रिकामे. आपणच आपल्याला त्या विघ्न स्वरूप बनणाऱ्याच्या विचारामध्ये गुंतवू नका. जर नंबरवार आहेत तर नंबरवारमध्ये स्टेज अर्थात पदे देखील नंबरवार असणारच आहेत, परंतु मला नंबर 1 बनायचे आहे. अशा विघ्न अथवा व्यर्थ संकल्प चालविणाऱ्या आत्म्यांप्रती स्वतःमध्ये परिवर्तन करून त्यांच्या प्रती शुभभावना बाळगत चला. वेळ थोडा लागतो, मेहनत थोडी करावी लागते, परंतु शेवटी जो स्वपरिवर्तन करतो विजयाची माळा त्याच्याच गळ्यामध्ये पडते. शुभभावनेने जर त्याचे परिवर्तन करू शकत असाल तर करा, नाहीतर इशारा द्या. आपली जबाबदारी संपवून टाका आणि स्वपरिवर्तन करून पुढे उडत राहा. हे विघ्नरूप देखील सोन्याच्या मोहाचा धागा आहे. हा सुद्धा उडू देणार नाही. हा अतिसूक्ष्म आणि पूर्ण सत्यतेच्या पडद्याचा धागा आहे. हाच विचार करतो, ही तर खरी गोष्ट आहे ना? असे तर होते ना? असे तर होता कामा नये ना? परंतु कधीपर्यंत वाट बघत राहणार? कधीपर्यंत थांबून राहणार? आता तर स्वतःला सूक्ष्म धाग्यांपासून देखील मुक्त करा. मुक्ती वर्ष साजरे करा. त्यामुळे मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत, उमंग आहे, उत्साह आहे, त्या सर्वांचे फंक्शन अर्थात कार्यक्रम साजरे करून बापदादा पूर्ण करत आहेत. परंतु या वर्षाचे शेवटचे फंक्शन मुक्ती वर्षाचे फंक्शन आहे. फंक्शनमध्ये दादींना सौगात देखील देता, तर बाप दादांना या मुक्ती वर्षाच्या फंक्शनमध्ये स्वतःच्या संपूर्णतेची गिफ्ट द्या. अच्छा, चोहो बाजूंच्या परमात्म पालना
शिक्षण आणि श्रीमताच्या भाग्याचे अधिकारी असलेल्या विशेष आत्म्यांना सदैव विचार करणे आणि स्वरूप बनणे दोन्ही समान करणाऱ्या बाप समान आत्म्यांना सदैव परमात्म विल पॉवरद्वारे आपल्यासाठी आणि सेवेमध्ये सहज सफलता प्राप्त करणाऱ्या निमित्त सेवाधारी मुलांना सदैव बाबांना कंबाईंड रूपामध्ये अनुभव करणाऱ्या सदैव साथ निभावणाऱ्या साथी मुलांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, संबंध संपर्कामध्ये संतुष्टतेच्या विशेषतेद्वारे माळेमध्ये गुंफले जाणारे संतुष्ट मणी भव. संबंध संपर्कामध्ये संतुष्टतेच्या विशेषतेद्वारे माळेमध्ये गुंफले जाणारे संतुष्ट मणी भव. स्पष्टीकरण आहे, संगमयुग संतुष्टतेचे युग आहे. जे स्वतःवर देखील संतुष्ट आहेत आणि संबंध संपर्कामध्ये देखील सदैव संतुष्ट राहतात किंवा संतुष्ट करतात, तेच माळेमध्ये गुंफले जातात. कारण माळा संबंधाने बनते. जर मण्याचा मण्याशी संपर्क नसेल तर माळा बनणार नाही. त्यामुळे संतुष्ट मणी बनून सदैव संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा. परिवाराचा अर्थच आहे संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे. कोणत्याही प्रकारची खिटपीट नसावी. स्लोगन आहे, विघ्नांचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे विघ्न विनाशक बनणे. विघ्नांचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे विघ्न विनाशक बनणे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.